नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे की तुम्ही मेहनत करत नाही तर तुमच्याकडून मेहनत करून घेतली जाते. तुम मेहनत करते नहीं हो, तुमसे मेहनत की जाती, सॉरी, करवा ली जाती. आणि हे खरंच कसं होते? तुम्ही मेहनत करत नाही, तुमच्याकडून मेहनत करून घेतली जाते. आणि कोण करून घेतलं जाते, कोण करून घेते, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. की खरंच आपणच करतो का? प्रत्येकाला वाटते की मीच करतो आणि माझं सगळे, मी एवढा स्ट्रगल करतो, मी सगळं करतो आणि मीच तर करतो. पण खरंच कोण आहे या सगळ्या पाठीमागं, हे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. काही काही गोष्टी माहिती का, समाजात अशा काही काही गोष्टी घडतात की ज्या गोष्टी अनबिलेबल राहतात, की त्याच्यावर विश्वासही ठेवू नाही वाटत. आणि काही काही कळत न कळत गोष्टी घडतात, अशा अनेक गोष्टी घडतात. काही काही लोक माहिती का, एवढे कष्ट करतात, एवढे हार्डवर्क करतात, खूप करतात, मेहनत करायसाठी तयार राहतात. मजूर लोक रात्रंदिवस कष्ट करतात करतात ना. पण काय त्यांच्या इन्कम परिपूर्ण असते, त्यांचं इन्कम नसते, खूप मेहनत करतात ना. काही काही लोक 2 तास वर म्हणजे दिवसभरातून फक्त 2 तास काम करतात आणि 2 तास काम करून त्यांचं आयुष्य एकदम सोयीस्कर राहते. काही काही लोक खूप प्लॅनिंग करतात. काही काही मुलं मुली स्ट्रगलिंग फेजमध्ये खूप प्लॅनिंग करतात, एवढी मस्त प्लॅनिंग करतात, पण त्यांची प्लॅनिंग पूर्णच होत नाही. खरंच नाही होत काही काहीची प्लॅनिंग पूर्ण. आणि काही काही माहिती का, म्हणजे काही प्लॅन नाही, काय नाही, काय नाही, पण येतात आणि करायचं असं ठरवतात आणि ते सगळं होऊन जाते. मग आपण परत म्हणतो की ज्याने प्लॅनिंग केली त्याच्याकडनं नाही झालं, आणि ज्यानं प्लॅनिंग नाही केली त्याच्याकडनं झालं. पण हो, हे हे खरं योग्य आहे. आपल्याला आपण कठपुतली हो, आपल्याला तरी नाचवते कोणीतरी. आणि हे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात रिलेट करता, सक्सेसफुल झाल्यावर तेव्हा कळते. कारण कधी कधी लोक मनापासून खूप काही काही करतात पण काहीच होत नाही. आणि जेव्हा म्हणजे आता सोडून देतात त्या युनिव्हर्सवर या भगवंतावर, ठीक आहे आता तुला काय करायचं माझ्या जीवनात, मला कुठं न्यायचं, कोणत्या रस्त्यावर तू नेऊन ठेव, तेव्हा गोष्टी अशा ऑटोमॅटिक व्हायला लागतात. आणि हे सगळं आपल्याला वाटते कोणतरी दुसरं करत असेल, पण हे दुसरं तिसरं कोणीच करत नाही. हे सगळं आपली नियती करत असते, ती पण आपल्या भूतकाळातील चांगल्या वाईट कर्मानुसार. खरं आहे हे. 2 मुलं येतं. एक मुलगा काय म्हणते माहिती आहे का, एक घरातली आजी म्हणते बेटा 1 ग्लास पाणी आण. तर तो काय म्हणते, काय गाजी दिवसभर तुला हेच काम आहे, मला जाणं आहे, मग तिकडं हे करणं आहे, मला मित्राला भेटायला जाणं आहे, असं तसं करता तो 1 ग्लास पाणी देत नाही. दुसरा लहाना भाऊ आजीला पाणी नेऊन देते का नाही. दुसरा भाऊ दिवसभर, त्या मोठ्याचा दिवस कसा राहते, चिडचिडमध्ये. म्हणजे त्यांना 1 ग्लास पाणी नाही दिलं म्हणजे काय चुकीचं केलं नाही, त्यालाही महत्त्वाचं काम असेल. आणि जो नेऊन देतो तो पण लई मोठं काम करत नाही असे नाही. पण जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा त्याचं काहीतरी रिटर्न भेटते. आणि त्या आजीची गुड फिलिंग त्या मुलाला कनेक्ट होते. तर त्याच्या डोक्यात चांगले थॉट येतात आणि तो चिडचिड करत तसाच जातो. जे करायचं असलं प्लॅनिंग, तो जर स्ट्रगलिंग फेजमध्ये असेल तर त्याला सगळ्या गोष्टी निगेटिव्ह वाटतात. काही काही लोक तर पाहिलेले मी, लग्न झाल्यावर परत त्यांना प्रेम होते, परत लग्न करतात. आता खरं आहे, तुम्ही बघा लग्न झाल्यावर परत लग्नाच्या आधी प्रेम होणं स्वाभाविक आहे. आहे का नाही. लग्न करणं ते आवडत्या व्यक्तीसोबत, हे पण स्वाभाविक आहे, कोणीही याला मान्यता नाही. पण लग्न झालं, तुम्ही एक वडील होता, तुम्ही एक आई होता, तुम्ही आई झाल्यावर, आई ही काय म्हणतात क्षणाची पत्नी राहते आणि आयुष्यभर आई असते का नाही. मग ती आई झाल्यावर बी तिला कसं प्रेम होईल, तुम्ही वडील झाल्यावर बी तुम्हाला कसं प्रेम होईल. कारण की तुमच्या कर्मानुसार तुमचा प्रारब्ध ठरते आणि बुद्धी ही प्रारब्धानुसार काम करते. मग तुमच्याकडून काय करून घ्यायचं तुमच्या पूर्वकर्मानुसार ते ठरवले जाते. आणि काहीचं चुटकीमध्ये असं आयुष्य बदलते, आणि काहीचं चुटकीमध्ये असं इथं असतो तो इथं येऊन जातो, असेही पाहिलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही चांगला सत्संग करा. धार्मिक म्हणजे काही वेगळं, धार्मिक मंदिरात जाऊन भजन कीर्तन करत बसा असं नाही. धार्मिक म्हणजे मी
रामायण वाचत असते. रामायण वाचता वाचता मला आठवते की ते प्रभू रामाच्या वडिलांना वचन दिलं होतं की बाबा माझा पुत्र म्हणजे आईनं वचन घेतलं होतं त्यांच्या वडिलाकडून की राम हा संन्यासी होईल. तर त्यांनी एका क्षणातही विचार न करता वडिलांना म्हणलं की बाबा मी ठीक आहे जायला तयार आहे. मी वनात गेलो तर 2 कामं होती. चांगल्या ऋषीमुनीच्या सान्निध्यात राहीन. म्हणजे माझं जे कर्म आहे ते बदलन. रामानं जर राज्य सांभाळलं असतं तर ते मर्यादा पुरुषोत्तम राम झाले असते का? आज ते वनात गेले, 14 वर्ष वनवास भोगला. त्याच्यानंतर एक नवीन क्रिएट राम झाले. मग त्यांना प्रभू राम म्हणतात. त्यांचं उदाहरण जगात दिलं जाते ना. तसं तुम्ही जर तुमचे आजचे कर्म किंवा पूर्वकर्म जर चांगले असतील तर तुमच्याकडून ऑटोमॅटिक मेहनत करून घेतली जाते. तुमची बुद्धी अशी फिरवली जाते. तुम्ही एखादं काम करता, त्या कामामध्ये एवढी प्रोग्रेस होते आणि तुम्ही डायरेक्ट कुठे जाता. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या नियतीमध्ये जर कार घ्यायची असेल तर त्याला टीव्ही ऑन केली की ॲडमध्ये तीच कार दिसते. तो बाहेर गेला, रस्त्यावर चालला तर तीच कार दिसते. एवढा काम करतो तो, त्याच्या डोक्यात तीच कार दिसते. त्याला वाटते माझे आई-वडील या कारमध्ये बसलेले, ते एवढं वर्क करतो आणि ती कार घेतो. म्हणजे मग तुमचे पूर्वकर्म नियोजित करतात की तुमचा मेहनत कशी करसान तुम्ही, तुमचं जीवन कसं राहील. नाहीतर लोकं तर आहेतच प्लॅनिंग करतात. तेरे प्यार में जे और तेरे प्यार में मरे आणि परत त्यांच्या जीवनात हीच सायकल सुरू राहते. काही लोकं त्यांचे कर्म चांगले असतात तर विद्वान होतात ना. तर हा फरक आहे. दुसरं कोणीच नाही तुम्हाला नाचवत, तुम्हाला ईस करत. सगळं तुम्हीच करता तुमच्या पूर्वकर्मानुसार. त्याच्यामुळं आणि हा व्हिडिओ जो व्यक्ती पाहायचा, ज्याला रिलेट होत असेल तोच पाहिजे. प्रत्येक जण म्हणून की काय ह्या मॅम नियती सांगतात, कर्म सांगतात, काही नाही होत चांगले कर्म वगैरे, हे लोक एवढं वाईट करतात त्यांच्यासोबत तर चांगलं होतं. पण ज्याला रिअलाईज झालं की खरंच असते हे, तुमच्या कर्मावर सगळं डिपेंड असते, तर तो माझा व्हिडिओ पाहिन, रिलेट करेन स्वतःसोबत की बाबा लोक काय करतील त्यांचं काही घेणं नाही, पण मी आजपासून माझे चांगले कर्म करत जाईन. ओके. तर असेच नवीन नवीन कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि परत एकदा सांगते की तुम्ही मेहनत करत ना, मेहनत तुमच्याकडून करून घेतली जाते. तुम्ही कुठं जात नाही, तुम्हाला पाठवलं जातं. हा पण मी एक मागचा व्हिडिओ काढला होता आणि त्या व्हिडिओलाही खूप प्रतिसाद दिला मला. त्याच्यामुळं परत एकदा तुमचं स्वागत करते. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.